आज आपण खमंग खुसखुशीत सोजीची पोळी बनवतोय। त्यासाठी 1 वाटी सोजी, 1 वाटी गूळ या प्रमाणात आपण सामान घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण सोजी आणि गूळ घेतलाय त्याच वाटीने आपण 3 वाटी पाणी घ्यायचं आहे। यामध्ये आपण हे घेतलेलं गूळ विरघळायला टाकून द्यायचं आहे। 1 5 ते 10 मिनिटात हे गूळ सगळं विरघळून येईल। मग ते आपण पाणी नंतर गाळून घेणार आहोत। तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ। त्याच कपाने आपण 3 कप कणिक मळून घेतोय। कणकेमध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर घालून घेतोय आपण। मळून घ्यायचं आहे। कणिक थोडं सैलसरच मळून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे कणिक आपण झाकून ठेवू। हे गुळाचं पाणी विरघळलेलं आपण आता गाळून घेऊ। आता याला उकळी येऊ देऊया। हे सुजी आपण 1 मिनिट तुपात परतून घेतलेलं आहे अंग गरम होईपर्यंत। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपण थोडी वेलची पूड टाकतो। हे भाजून घेतलेली सुजी यामध्ये घालून हलवून घ्यायचं आहे। आणि करून 2 झाकून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। सोजी छानपैकी शिजून तयार झालेली आहे। तर ह्याला थोडं गार करून घेऊया आपण। सोजी आपण आता गार करायला ठेवूया। हे पूर्णपणे गार व्हायला हवं। जर तुम्ही गरमच पोळ्या लाटायला घेतला तर सोजी पोळी फुटते। त्यामुळे हे पूर्ण गार करून घ्यायचं आपल्याला। यामध्ये आपण थोडं सुंठ पूड घालूया। आणि आपल्याकडे ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं, नसेल तर वाळं खोबरं आपण यामध्ये किसून घालायचं। हे आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। हे आता गार झालेलं आहे। सोजीचे असे मुटके बनायला पाहिजेत। मग समजायचं की आपलं सोजी व्यवस्थित शिजलं आहे। कणकेचा थोडा गोळा घेऊन अशी पारी तयार करायची आपल्याला। आणि मग हे सोजी यामध्ये घालायचं। ते बंद करून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय सोजी पूर्णपर्यंत कडेला गेलेला आहे। तूप लावून पोळी दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची। बघा पोळी आपली फुगलेली आहे।